8 बजे योगा चालू आहे. तर सर्वांचे नवीन ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण देवडा खुर्दला जाणार आहोत, म्हणजे पंपूर्णा तालुक्यामध्ये. तिकडे नवीन गावाला एक व्हिजिट द्यायची आहे. कालचा व्हिडिओ तर बघितला असेल तुम्ही की जे आपले सर होते त्यांचा अचानक ॲक्सिडेंट झाला आणि त्यांना अर्जंटमध्ये दवाखान्यात देण्यात आले. तर बघू शकतात मागं जंगल आहे आणि हे जंगल जुनं जंगल आहे. या जंगलामध्ये अस्वल आणि वाघ बऱ्याच वेळास इथून फिरताना बघितलेला आहे. तर चला तुम्हाला आता मी पूर्ण जंगल दाखवत पैलवान. तर मित्रांनो गिलबिली गावामध्ये पोहोचलेलो आहे. हे बघा इकडे गिलबिली गाव जंगलाच्या एकदम हे सगळं जंगल आहे आणि जंगलाच्या मध्यभागी हे गिलबिल नावाचं गाव आहे. बघू शकतात मस्त तलाव आहे इथे. रस्ते एकदम टकाटक टाईट रस्ते पण वन वे आहे. बघा किती घनदाट जंगल आहे, एकदम घनदाट जंगल आहे. या रस्त्यावर जर थांबलं तर 5,000 रुपये फाईन लागणार आहे. जे असे जागेवर बोर्ड लावलेले आहेत. इथे जागेवर परत एक बोर्ड लावलेले आहे की 40-50च्या स्पीडनंच गाडी चालवावी लागते. जास्त फास्ट गाडी घ्यायला जमत नाही, कारण की कोणत्याही वेळेस प्राणी रस्ता ओलांडून दुसऱ्या साईडला जाण्याची शक्यता असते. त्यामुळे या जंगलामध्ये सर्वात जास्त झाडं महुआचं झाडं आहेत आणि काही झाडं अशी की मी त्या झाडांना ओळखू शकत नाही, पण जे झाडं माझ्या परिचित आहे जेणेकरून बाबळीचे झाडं, लिंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, हे कोणतेही झाडं या जंगलामध्ये दिसत नाही. सर्वात जास्त मोहाचे झाडं दिसत आहेत. बघा पूर्ण मोहाचे झाडं. आणि थोडं जंगलाच्या आतमध्ये जर गेलं तर बांबूचे झाडं आहेत. बांबूचं पूर्ण झाडं तयार झालेलं आहे ते आपण जंगलामध्ये शिरू शकत नाही आहे. आणि त्या बांबूच्या झाडामध्ये प्राणी आपला वास करतात, राहतात. बघा खूप घनदाट जंगल आहे. फॉरेस्टवाल्याचे दिवसातून 3 चक्र होतात. जंगल संपलेलं आहे आणि गावाचं नाव नाही माहीत मला. त्या गावाजवळ आलेलं आहे. मस्त बघा तुम्ही, एवढं दुकान आहे. घरावर मस्त वेल गिल गेलेलं आहे. इथेच पंक्चरचं दुकान आहे. झेंडूचे फुलं मस्त लावलेत बघा. कोंबड्या गिंबड्या सगळं आहे. हा भैया दुकान सांभाळतंय. छोटंसं दुकान आहे. अरे वा, जीवनाचे सगळ्यात आनंद झोप. देख सकते हो गाइस, रात के 8 बजे योगा चालू है. मत करो नहीं तो नहीं.